भाजपकडून नुकसानग्रस्तांना 50,000च्या मदतीची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। भाजपनं जालना शहर पाण्यात असताना 2,000 किट वाटप केले। भास्कर दानवे यांची माहिती। PR कार्ड देण्यासाठी तात्काळ सर्वे करा। माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी। आज दिनांक 30 रोजी मंगळवारी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार अलीकडील पावसामुळे जालना शहर पाण्यात सापडलं होतं। या पूर स्थितीत अनेक नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले। यात नुकसानग्रस्त नागरिकांना प्रत्येकी 50,000 रुपयांची आर्थिक मदत द्यावी, सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जावी अशी मागणी करण्यात आली आहे। भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांनी सांगितले की शहर पाण्यात असताना भाजपकडून 2,000 किटचं वाटप करण्यात आले व नागरिकांना आधार देण्याचं काम केलं गेलं। मात्र आता शासनानंही तातडीनं मदत करणं गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। नुकसानग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी शासनानं ठोस पावलं उचलावीत असं दानवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देताना सांगितलंय। या शिष्टमंडळात माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा देखील सहभाग होता। त्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे मागणी करताना सांगितले की शहरातील जे नागरिक नुकसानग्रस्त झालेत आणि ज्यांना PR कार्ड मिळणं आवश्यक आहे त्यांच्या सर्वेक्षणाचं काम तातडीनं हाती घ्यावे। सर्वे झाल्यानंतर नागरिकांना शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळेल असंही गोरंट्याल यांनी सांगितलंय। या शिष्टमंडळात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। भाजपच्या वतीनं नुकसानग्रस्त नागरिकांच्या समस्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडण्यात आल्या असून शासनानं त्वरित मदत जाहीर करावी अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली आहे। भारतीय जनता पार्टीकडून पूरग्रस्तांना किंवा बाधित लोकांना काय मदत चालली आहे, आपण काय करताय? आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर माननीय माजी आमदार कैलासजी गोरंट्याल यांच्या नेतृत्वामध्ये राजेजी राऊत, सिद्धिविनायकजी मुळे आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी एक निवेदन देण्यासाठी आलो होतो। ते निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना दिलं आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काय मदत केली आपदग्रस्तांना असा प्रश्न विचारला। तर निश्चितच ज्या दिवशी अतिवृष्टी झाली तर रात्री आम्ही सर्वसामान्य जनतेच्या त्या नागरिकांच्या घराजवळ गेलो आणि बरेचसा नाला ओसांडून वाहू लागला आणि घरामध्ये पाणी गेलं, कमरा इतक्याला पाणी झालं होतं। दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वेक्षण केलं आणि जवळपास 2,000 किट गहू, तांदूळ, गोडतेल, हळदी, मीठ जे काही असेल, कैलास सेठ असेल, मी असेल, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही शहरातील गोरगरीब लोकांना राहत कशी मिळेल यासाठी कसोशीने त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन ती मदत त्या ठिकाणी दिली। दुसरा विषय असा होता की आता जिल्ह्यामध्ये सर्वेक्षणाचं काम चालू झालं। 5,000 रुपये शासनाने पहिले आपदग्रस्तांना जाहीर केले, परंतु आम्ही आता जे जिल्हाधिकारी साहेबांना बोलल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की 10,000 रुपये आम्ही देणार आहोत, परंतु किमान 25,000 ते 50,000 रुपये शेतकरी असेल, शहरातील नागरिक असेल अशा लोकांना राहत म्हणून, मदत म्हणून त्या ठिकाणी मिळाले पाहिजे अशा प्रकारची मागणी देखील आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे। आणि जे काही अतिवृष्टी झाली, जे लोक पंचनाम्यापासून अजूनही वंचित राहिले अशा लोकांचे सरसकट पंचनामे करा। शेतकऱ्यांचे, शहरातील काही दुकानदारांच्या दुकानं वाहून गेलं, साहित्य वाहून गेलं, यांचे सुद्धा पंचनामे करून त्यांना लवकरात लवकर शासनाची मदत व्हावी अशा प्रकारचं निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण या कार्यालयावर आलो होतो। मॅडमला सन्मान्य भास्कररावजी दानवे, सन्मान्य राजेजी राऊत आणि जालना शहराचे आमचे सर्व नगरसेवक एक 2-3 निवेदन आज मॅडमला दिलेलं आहे। पहिला निवेदन असं आहे की झोपडपट्टीचे जे PR कार्ड बद्दल बावनकुळे साहेबांनी जे प्रेस कॉन्फरन्स घेतला होता, व्हिडिओ कॉन्फरन्स घेतला होता, त्याच्यानंतर आमची बैठक, मी असेल, आबा, राजेश राऊत आहे, अशोक पवार आहे, महावीर ढक्का, आमची एक शिष्टमंडळ त्यांना भेटलो। मग त्याने कलेक्टरच्या नावाने एक पत्र दिलं आणि त्यात असं लिहिलेलं आहे की कलेक्टर जालना आपण तत्काळ सर्वे करावे, एक निवेदन होता। दुसरा निवेदन असा होता की अतिवृष्टीमध्ये महानगरपालिकाला लोकांना पैसे देण्या, म्हणजे ज्याचं घर पडला किंवा ज्याचं नुकसान झाला त्याला पैसे देण्याची तरतूद नाही आणि आपत्कालीन व्यवस्थापन जे आहे ते शहराच्या लोकांना देऊ शकत नाही, असे 2 मॅटर आहे। तरी शासनाने 5 किंवा 10,000ची त्यांनी देणार असं आम्हाला कलेक्टर मॅडम बोलले। आम्ही विनंती केली कलेक्टरला की 10,000ने काय होत नाही, कमीत कमी 25 किंवा 50,000 आपण द्यावे। त्यांचं बोलणं आहे की आम्ही, तुम्ही जे बोलतात आम्ही शासनाकडे पाठवणार, आपण मुख्यमंत्र्याला भेटा। सन्मान्य रावसाहेब दानवे यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे, सन्मान्य नारायण कुचेशी बोलणं झालं आहे, सन्मान्य आमदार लोणीकरशी बोलणं झालं आहे
आणि आमचे संतोषजी दानवेशी बोलणं झालं. आम्ही सर्व एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि जालना शहरात आणि जालना ग्रामीणात ज्याचं नुकसान झाला त्याला पैसे जास्त भेटावे याचे मी तरतूद करणार. तिसरं, ज्या लोकांचे पंचनामे झाले नाही, म्हणजे फार असे लोक आम्हाला भेटतात की त्यांचा पंचनामाही झाले नाही, त्या लोकांचा पंचनामा देऊन त्यांना नुकसान भरपाई कसा करता येईल त्याची पण एक निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि त्या आम्हाला सकारात्मक आज झालेले आहे. आणि मला सांगताना आनंद होतोय की सन्मान्य कलेक्टरने सांगितलं की नागपूरला आम्ही जे नागपूरमध्ये झोपडपट्टीला PR कार्डसाठी जे काम त्यांनी केले त्याचा फॉर्मॅट लवकरच येणार आहे आणि या पत्रानुसार त्याचा सर्वे लवकर करा. आमची एकच विनंती होती की दिवाळीच्या अगोदर आमचा जालन्याच्या लोकांना घोड झाला पाहिजे असं आम्ही निवेदन दिलं आणि हे काम लवकरच सुरू होणार आहे.